श्री रामनवमीचे औचित्य आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचे निमित्त साधून भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेल उत्तर रायगडच्या वतीने एका विशेष सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। अवघ्या आशा श्रीरामपर्ण या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमातून गीत रामायणाच्या माध्यमातून रामतत्वाची काल सुसंगत मांडणी 22 मार्च 2026 रोजी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात अत्यंत दिमाखात सादर करण्यात आली। भक्ती, संस्कृती आणि सुरेल संगीताचा त्रिवेणी संगम असलेल्या या कार्यक्रमाने उपस्थित शेकडो रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले। या कार्यक्रमात स्नेहल दामले यांनी प्रभावी कथनातून रामायणातील प्रसंग जिवंत केले, तर अभिजित पंचभाई आणि श्रुती देवस्थळी यांच्या भावपूर्ण गायनाने वातावरण भक्तिमय झाले। त्यांना उद्धव कुंभार, अमित कुंटे आणि प्रसन्न बाम यांनी दर्जेदार वाद्यसंगत दिली। माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी या कार्यक्रमाला भेट देऊन सादरीकरणाचा आस्वाद घेतला। रामायणातील विचार आजही तितकेच प्रेरक असून संगीताच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे यावेळी मान्यवरांकडून सांगण्यात आले। या सांस्कृतिक सोहळ्याला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील, महिला आणि बालकल्याण सभापती ममता म्हात्रे, नगरसेवक परेश ठाकूर, अजय बहिरा, गणेश कडू, सुमित झुंजारराव, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, माजी नगरसेविका सारिका भगत, रुपेश नागवेकर, श्याम पुंडे, अभिषेक पटवर्धन, चिन्मय समळे यांच्यासह अनेक विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। अवघ्या आशा श्रीरामार्पण हा अतिशय छान सुंदर असा मनाला अतिशय फार आवडणारा, भिडणारा, किती वेळ आपण ऐकलं पाहिलं तरी परत पाहावासा वाटणारा, ऐकावासा वाटणारा असा कार्यक्रम आज इथं साजरा होत आहे। आपण अनेक वेळेला गीत रामायण वगैरे अशा प्रकारचे श्रीरामाच्या बाबतीत अनेक कार्यक्रम पाहिले असतील, बघत असतो, पण हे नाव इतकं गोड आहे। सुदैवानं माझं आईवडिलांनी नाव राम ठेवलं त्यामुळं श्रीरामाचा एक पाईक या दृष्टीनं मला सुद्धा त्या नावानं बऱ्यापैकी महत्त्व चढलं आणि आपल्या सर्वांच्या प्रेमामुळं लहानपणापासून समाजानं प्रेम दिलं। म्हणजे अगदी शिक्षक म्हणून, उद्योजक म्हणून, खासदार म्हणून आणि लोकसेवक म्हणून, सर्वसाधारण सामाजिक कार्यकर्ता म्हणून या सर्व बाबतीमध्ये प्रत्येक ठिकाणी लोकांनी, सर्व कार्यकर्त्यांनी, जनतेनं खऱ्या अर्थानं उचलून धरलं। त्यामुळंच आज ही 75वी अमृत महोत्सवी आपण सगळ्यांकडून साजरी होत आहे। मला वाटतं 75 वर्षामध्ये 75 वर्षी 75 कार्यक्रम म्हणजे यावर्षी साजरे होत आहेत। सारखे चालू आहेत प्रोग्राम, हायस्कूल्सवर, कॉलेजवर आहेत, विविध ठिकाणी अशा प्रकारचे आहेत आणि त्यातला हा अतिशय असा महत्त्वाचा कार्यक्रम आहे। आपण याचा सर्वांनी चांगला आस्वाद घ्यावा।